खाली बसले बसून शीतल माझ्यासोबत आलेलं आहे आणि ती जायगवानची गुरु कुटुंबीय जे जायगवानमध्ये देवाची पूजा करतात त्यांची मिसेस आहे आणि तिला भरपूर दिवस झालं सापाचा नाद आहे मित्रांनो. आणि एक तिनं साप वाचवल्यापासून सापाचं वेड लागलेलं आहे. आज मालकांना विचारून मी सर येणारच म्हटले तुमच्यासोबत. एकदा ती मागही आलेली होती, ऐकत नाही. तिची छान अशी सुंदर मुलगी आहे. तुझं नाव काय बाळा? हा, शिवानी. चल मी नाही पकडणार, मला गॅरंटी आहे. चल कुठला तर हाय तर बघ, कुठला नाग आहे काय. चल पुढं तर चल, कुठला हाय तर बघ ना. तुझी इच्छा लय आहे साप पकडायला आणि इच्छा असेल तर मार्ग दिसतोय. सगळ्या बाया झुरळ बघितलं की पळते आणि तुझी इच्छा आहे की साप पकडायचे. स्टँडच्या खाली हा काय बघ, फ्लॅश लावू त्या आईंचा. कुठलाही ओळखता तर आला पाहिजे साप. कमीत कमी आणलेल्याचा एवढा फायदा. 3 मुलं आहेत आणि साप पकडणार म्हणत्या, शिकणार, दाब देत्या. मला धाडस होतंय का आपल्याला? मुलं बाळ असल्यावर असं लेडीजला साप धरायला लावायचं, तिची इच्छा आहे. काय रे देवा, कुठं बसलाय? स्टँडच्या खाली. स्टँडच्या खाली अरे ते पांढरे पिन काढले उपसून थोडी मधली. कुठला? तुझं अभिनंदन. धामण शीतल, राईट. एवढं जरी कमवलंस तर बास आहे. आलं लक्षात? तो कसा आहे, बिनविचार आहे. पण ही लोक सगळे भिलेत ना, त्यांना भीती वाटते. बरोबर आहे. हां, भीती वाटत्या. आणि एकमेव भीतीपोटी मानवी वस्तीत आलेला साप सुरक्षित पकडून अधिवासात सोडणं हे सर्पमित्राचं काम आहे. तुम्हाला समजावून सांगणं, हा साप चावला तर मरत नाही. नाही तुमच्यासारखी तिकीट काढते ती भिवूनच. बरोबर आहे भैया, भिवूनच. आणि मळंगावचं कुटुंबीय, काय नाव घर मालकांचं? लक्ष्मण भोसले म्हणून. ते वायरची पिशवीत आहे तेवढी काढा, एक साप घालायला. ते खाली साप घाललं पाहिजे. बाहेरचीच द्या, त्यातनं गेला नाही पाहिजे. होल नको, नाही घरातच सोडणार. धामा नाही आणणार. रॅट स्नेक आहे त्याच्यापासून. एकदा त्या दारापाशी आली, मी इथं बसलो असते, माझं ऑपरेशन झालंय. हा बरोबर, पेशंट आहे. आणि ते जरा मी ह्याला म्हणलं ती गेलं बाहेर. बरं जाते. साधारण दार उघड होतं आणि परवायला असं दार उघडून बरं जात आलो. बघितलं इथनं लगेच गेलं. मग आता मी तिथं खुर्चीवर बसलोय, दार उघडवतंय का बंद होतं मला काही माहित नाही. पाणी येत होतं, पाणी आणि एक टेम्पो याचा तिकडे असून पिशवीच लागते. ते असं आत आला असणार. हो का आजोबा, एक सांगतो तुम्हाला, तुम्ही जुना आहे वयस्कर. ज्या घराला हा जो हुंबरा आहे जमिनी बरोबर आहे, ह्याला फाउंडेशन पाहिजे. फाउंडेशन म्हणजे उंचीवर घर. त्या घरामध्ये साप येत नाहीत. ज्यांचं मी सर्पमित्र आहे, रोज 10 साप पकडतोय आणि त्यामुळं येते. काय का ग? आई ग देवा, आमची सर्दी असते, पाट्ट दिशी धरत्या पोरगी. माझी मुलगी ती श्रद्धा, ती जास्त आजारी आहे, त्यामुळं ती 2 महिने झालं साप पकडायला नाही धरला त्या श्रद्धा. मग हा कुच्चीचं पाटील. आणि ही जायगवानची आहे शीतल म्हणून. ते गुरु असतात ना पूजा करणारी, त्यांची मिसेस. तिला छंद आहे सापांचा. सगळं जागवान मला बडवून काढील काय झालं तर. ती मुलगी आणि 2 मुलं आहेत लेकरं, आणि एवढी मुलं आहेत बघा 2. मग भीती वाटते का नाही? आता आणि गेलीच. अन्न साखळीतला जो महत्वाचा घटक आहे साप, तो पकडणं प्रत्येकाचं काम आहे मानवी वस्तीत आला तर. आणि तो मी पकडतोय कोणत्या पद्धतीने पकडणे साप, आणि जे टेक्निक आहे ते एका सर्पमित्राला माहीत असते, विषारी की बिनविषारी, त्याच्यावर ठरतं साप कोणत्या पद्धतीनं पकडायचा. मानवी वस्तीत वातावरण बाहेरचं बदललं की साप आत येतात. डायरेक्ट आत आल्यानंतर न भीता लोकांनी तो कोणत्या जातीचा ओळख फार गरजेचा आहे. आणि तो फार गरजेचा आहे. घरामध्ये पेशंट आहे आणि साप आल्यानंतर भीती वाटते. कोणी घाबरून जायचं नाही. साप कोणता येऊन चावत नाही. साप हा बघायचा, विचार आहे की बिन विचार आहे, न भीता जवळच्या सर्पमित्राला बोलवायचा आणि तो सापने रेस्क्यू करतो. पाणी बघितलं दिसते गे कोण आणला? कट करायला
काय सुद्धा भिवू नका, ही जे धरतोय साप नाग असता तर ठीक आहे. हे भाऊ तो कसा झालाय हलायचं नाही कोणी बघ, वाढतोय तुम्हाला तो तेवढा डेंजर आहे का तिथं नाही आहे. आलं लक्षात. साप पकडण्याची ही टॅक्टर जरी चावला तर तुला कुठं चावणार, तर कुठं चावणार हा साप, हाताला. हा दामन आहे. कशावरून ओळखायचा, त्याचं तोंड बारीक आहे बरोबर, तोंड बारीक आणि शेपटी निमुळती. आलं लक्षात. जे की शेपट हे होत आहे काय वळवळत आहे. काही जण म्हणतात शेपट मारत, कोणालाही शेपट मारत नाही. आलं लक्षात. कोणताही साप दिवसला चिडला तरच तो चावतोय ना, अन्यथा काहीही नाही. आणि हा मित्रांनो सुंदर असा रॅट स्नेक जो शेतकऱ्यांचा मित्र आहे खऱ्या अर्थानं, की घरामध्ये येऊन उंदरं खाणं किंवा क्लीन रखणार हा किचन मध्ये आल्यामुळं त्याला सुंदररित्या रेस्क्यू केलेला आहे मळंगावामध्ये आणि त्याला निसर्गात रिलीज केलं जाईल. हे साप खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे मित्र आहेत. हे साप ज्यांच्या घराजवळ आहेत तिथं नागाचं प्रमाण वाढत नाही, दामाचं प्रमाण वाढत नाहीये. आणि हा सुंदररित्या पकडलेला आहे. आणि त्याला पॅक करण्याची पद्धत ही नवीन आहे, कळलं, सोपी पद्धत. घेतल्यामुळे बंद असल्यामुळे मला पण भीती वाटते की तिची 2 मुलं आहे पाठीमागं, तिचा संसार कमजोर आहे तरी पण ती इच्छा प्राप्त करते. बघूया परमेश्वराचे कितपत आशीर्वाद आहेत तिला. आणि हा मित्रांनो धामण साप आहे, पण त्याला सुरक्षित रेस्क्यू केलाय. त्याच्या आदिवासात सोडला जाईल. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्वांचं शतश अभिनंदन. आजोबा पेशंट होते बरोबर, आणि आजोबा भ्यायचं नाही, कॉटवरच झोपायचं वर, पेशंट आमचं बाहेर हलतच नाही. हालतच नाही. खाली ती खाली ती मी वर.